मंडळी गणेश उत्सव जवळ येत आहे आणि अशातच डेकोरेशनसाठी लागणारे सुंदर आकर्षक मकर आज आपण पाहणार आहोत. चला. सगळ्यात आधी तर दादर मुंबईकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि मी ऐकलं तुमच्याकडे इको फ्रेंडली मकर आहेत आणि फुलांचे वगैरे डेकोरेशन्स आहेत, तर तुम्ही दाखवाल ते आम्हाला? नक्कीच. चला. ही रेंज आहे आपली सगळ्यात 1 फुटाच्या मूर्तीसाठी. हे 1.5 फुटाचे मकर आहेत. आपल्याकडे मकरची सुरुवात 1500 पासून सुरुवात आहे. ह्या सगळे इको फ्रेंडली आहेत. हां, ह्याच्यामध्ये आपण सनबोर्ड वापरतो, फोम वापरतो, कपडा आहे. 1 फुटापासून ते किती फुटांपर्यंत? 1 फुटापासून आपल्याकडे 4-4.5 फुटापर्यंत मकर अवेलेबल आहेत. आणि मूर्ती 1 फुटापासून 3.5 फुटापर्यंत मूर्तीसाठी आपल्याकडे आरास अवेलेबल आहे. ओके. जे डेकोरेशन बनवले तुम्ही, म्हणजे हा मकर बनवला, हा कशापासून बनवलाय? हा फोम आहे. हां, हे फोम आहे. ओके. बघू शकता तुम्ही, हे फोम आहे आणि हे सनबोर्ड आहे. बघू शकता किती सुंदर हा मोर आहे आणि हे अगदी छान दिसतोय तो. आणि हे निघतं पण, म्हणजे आपण काढून ठेवू शकतो तो साईडला. ह्याचं बॉक्स पॅकिंग येणार तुम्हाला. हां, सो हे ह्याचं फिटिंग असं करायचं. ओके. ह्याची प्राइस काय असेल? ह्याची प्राइस तुम्हाला एक 7-8 हजाराच्या पुढे येईल. बिकॉज जसं मूर्ती जेवढी वाचणार, म्हणजे जेवढी आपल्याला मकरची साईज जशी वाढणार ना तशी प्राइस ती जाणार. म्हणजे जर आम्हाला कस्टमाइज करून छोटं हवं असेल यातमध्ये तर मिळू शकेल आपण का? कस्टमाइज नाही करत, पण बऱ्याचशा आहेत डिझाईन्स अशा की ज्याच्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या साईजेस आहेत. म्हणजे जर मला ह्याच्यातच छोटं हवं असेल तर ते मिळणार नाही, पण ह्याच्यापेक्षा वेगळं हा, मिळेल? वेगळं नक्कीच मिळेल. ओके, चालेल. आणि हे कशापासून बनवलंय? सेम हे पण सगळं फोम आणि सनबोर्ड. अच्छा. ह्याची प्राइस किती? डिपेंड्स, 4-5 हजाराच्या पुढे ह्या सगळ्या चालू. आणि ही जी लाइटिंग लावली आहे त्याची इनबिल्ड आहे. इनबिल्ड आहे प्रॉपर. विठू माऊली आहे. हे आपण फोम मध्ये पूर्ण वापर केलेला आहे. फोम आणि सनबोर्ड ह्याला वापरला आहे. ह्याच्यामध्ये पण इनबिल्ड आपण लाईट केलेली आहे. हे पण सगळे फोल्डेबल आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस मिळतील. 1.5 पासून 3.5 फुटापर्यंत मकर आहे त्याच्यामध्ये अवेलेबल. मला जर ही लाइटनिंग वेगळी घरी करायची असेल तर मी ती काढून करू शकता. जर इलेक्ट्रिशियन चांगला असेल तर ते करू शकता, कारण आम्ही हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये फिक्स केलेलं आहे. तुम्ही करू शकता. ह्याची सगळ्याची ना 4-5 हजारापासून सुरुवात आहे. 7-8 हजारापर्यंत. ह्याच्यामध्ये पण साईजेस आहेत. ह्याच्यापेक्षा लहान साईज आहे, ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे. ह्या पूर्णच ना? हो. 2-2.5 फुटांचे गणपती आरामात. ह्याच्यामध्ये 2-2.5 फुटाची, 1.5 फुटाची पण आहे, 3 फुटासाठी पण आहे. हा श्री. आणि हे पण तुम्हाला हे खाचा सिस्टम आहे. म्हणजे हे पूर्ण घरी जाऊन आपल्याला लावायचंच आहे ते पूर्ण तुम्हाला इथे. हे खूप इझी आहे तुम्हाला लावणं. हां. आणि ह्याची एक पॅकिंग, ह्याचं एक बॅक असते. हा त्याचा बेस आहे आणि हे त्याचे डिझाईन्स असतात. हे तुम्ही प्रॉपर हे मकर लावण्यासाठी किती वेळ जातो? 5 मिनिटं पण खूप झाली. म्हणजे लोकांना महिनाभर मेहनत करायची गरज नाहीये. अगदी डेकोरेशनसाठी ओपन करा, बेस ठेवा, 5 ते 10 मिनिटात होणार आहे आपलं. अगदी 5-10 मिनिटं पण खूप जास्त. इतकं ते आम्ही सिस्टम खूप इझी केलेला आहे. एकतर खाचा सिस्टम बनवलेला आहे, नाहीतर मग सो फोम मध्ये ते इझिली होणार आहे. काहीतरी वेगळं दिसतंय फ्रेम पासून बनवलेलं. हे फ्रेम आणि लाकूड वापरलंय ह्याला पूर्ण. ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट चौरंग तुमचा ठेवू शकता, एवढं हे मजबूत आहे. अच्छा. ह्याची प्राइस कितीपर्यंत? ह्याची तुम्हाला 4-5 हजारापासून स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग 4-5 हजारापासून 25 हजारापर्यंत. अच्छा. मग इथे किती फुटांच्या मूर्त्या बसू? ह्याच्यावरती तुम्ही 1.5 पासून 1.5 फूट आहे, 2 फूट, 2.5 फूट, ह्याच्यामध्ये साईजेस आहेत. त्या साईजेस आणि ह्या सगळ्या साईजेस आहेत. म्हणजे स्टार्टिंग मूर्ती किती? 1.5 फुटापासून? 1.5 फुटापासून ते 2-2.5 फुटापर्यंत बसू शकते. 3 फुटांपर्यंत बसू शकते. वा, हा पण एक छान ऑप्शन आहे. आणि हे सुंदर बनवलंय ते. हे फिरतंय पूर्ण. 4-5 हजारापासून 25 हजारापर्यंत. हे सगळे लाकडाचे मकर आहे. त्याच्यामध्ये मोटर वापरलेली आहे हे फिरण्यासाठी. हे पण आपण फोल्डिंग करून वगैरे सुद्धा वापरू शकतो. हे घेऊनही जाऊ शकता तुम्ही. ते पण बॉक्स पॅकिंगच येणार. हे काचेच आहेत प्रॉपर. आणि मग ह्याचे प्राइसेस काय म्हणालात तुम्ही? एक 7-8 हजाराच्या वरती ह्याच्या प्राइसेस आहेत. आणि आपल्याला कस्टमाइज करून मिळेल की म्हणजे साईज कशी असणार? साईज ह्याच्यामध्ये ही स्टँडर्ड साईज आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4-5 पॅटर्न आहेत. आणि किती फुटांचे बाप्पा बसतील? 2-2.5 फुटाची आरामात त्याच्यामध्ये मूर्ती बसते. ओके. आणि हे पूर्ण प्रॉपर जे काचेचं हे सगळं हे आपण फोम वरती पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे. आणि हे लेस पण त्याच्यामध्ये युज केलेली आहे. प्रॉपर तसं मंदिरासारखं सुद्धा लाईट आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण लाईट मिळेल आपल्याला. आणि हा झुला सारखं बनवलंय. अच्छा. हा झुला आहे. हा झुला आहे.
मग ते तो मंदिर. वर करून मिळणार की ते नाही नाही, ते तसंच तसंच राहणार येणार आहे? ते. अच्छा. हलतं ठेवत नाही हा. बाप्पाला ना, हलतं ठेवत ठेवत नाही, नाही, त्याच्यामुळे ते म्हणून फक्त त्याला पाण्याचं लुक दिलेलं दिलंय. आहे, पण ते स्टडीज राहणार. ओके. आणि हे गार्डन आहे, ह्याचं पण सिस्टम सेम आहे, खाचा सिस्टम बनवलेला आहे. हे रंगवलेत तुम्ही- का हाताने प्रॉपर हो, ड्रॉ करून? हो. बोर्ड वापरलाय ना ह्याला. ह्याची प्राइस कितपर्यंत झाली ह्याच्या पण तुम्हाला 2,500-3,000 पुढे आहेत. ह्याच्यात पण सगळ्यात साईजेस साईजेस म्हणजे किती साईजेस एक 1.5-2 फुटापासून मूर्ती तुम्ही 3 फुटापर्यंत आरामात बसू ह्याच्यात शकता. 3 फुटांची वस्तू? ह्याच्यापेक्षा अजून एक मोठा आहे ह्याच्यापेक्षा. ओके. मंदिर सगळी फोम मध्ये आहे. त्याला प्रॉपर कलर वगैरे हा. त्यांनी मंदिरासारखा लुक दिलाय, त्यामुळे ते अजून छान दिसतंय. ही जी लेस लावली आहे हा. त्यामुळे एक वेगळाच लुक आलाय त्या डेकोरेशनला. आणि हे वर पूर्ण अष्टविनायक आहेत का? अष्टविनायक आहेत त्याच्यावरती. अरे वा, हे पण छान वाटतं. ह्याची रेंज काय आहे ह्याच्या साधारण? पण सगळ्याच्या 5-6 हजाराच्या पुढे आहे. 5-6 ह्याच्यामध्ये सगळे 2-2.5 फुटाच्याच मूर्त्या मूर्त्या बसतील. बसतात. लहान मध्ये मग मंदिरामध्ये जास्त लहान साईज आमच्याकडे नाही. ते कोणतं मटेरियल आहे? हे पण सनबोर्ड आहे, सनबोर्ड आणि फोम. अच्छा, ऑलमोस्ट तुमचे सगळेच हो. मकर फोम आणि जास्त करून सनबोर्ड. त्याच्यामध्येच आहे. आणि तुम्ही एक म्हणजे लाइटनिंग केली, सगळ्यामध्ये लाईट्स आम्ही केले की जेणेकरून लोकांना तो आधी खर्च वाढायला नको. छान. हे कितीपर्यंत जातील आपल्याला? हे पण मकर सगळे पूर्ण? 5-6 हजाराच्याच पुढे आहेत. आणि हे पॅकिंग असं येणार, हे प्रॉपर पॅकिंग असं असणार आहे त्याचं. तुम्ही इझिली कॅरी करू शकतो. हरदेव आर्ट्सच्या इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यावं लागणार ते ही तुम्ही बघू शकता. ही पूर्ण खाऊ गल्ली आहे किंवा आयडियलची गल्ली सुद्धा ह्याला म्हणतात. सुविधाच्या गल्लीतून तुम्ही सरळ बाहेर आलात की राईट साईडला आतमध्ये आलात तर ही खाऊ गल्ली सुरू होते. ही छबिलदास शाळा आहे, पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि छबिलदास शाळेच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला हरदेव आर्ट्स दिसेल.